कोविडच्या बॉडी बॅगमध्ये घोटाळा करत मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये. नरेश म्हस्के यांनी स्वतःच्या जाहीरनाम्याचे आज केले प्रकाशन. कोविड काळात मृतांच्या बॉडी बॅगचा घोटाळा व पत्राचाळ प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये असा जोरदार टोला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी किरीट सोमय्या यांना लगावलाय. नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज ठाणे नवी मुंबई मीरा रोड या भागातील विविध कामांचा वचननामा यावेळी प्रकाशित करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेतील कामाचा पाठपुरावा केला, परंतु त्याचे श्रेय राजन विचारे घेत असून ते स्वतःच्या नावाची प्रसिद्धी मिळवत आहेत. ठाण्याच्या विकासासाठी राजन विचारे यांनी किती निधी आणला आहे याचं उत्तर द्यावं असा प्रश्न विचारलाय. उमेदवारांचा जाहीरनामा निवडणुकीच्या केवळ 4 ते 5 दिवस आधीच प्रकाशित करतात, परंतु राजन विचारे यांच्याकडे माणसंच नसल्याने त्यांनी जाहीरनामा लवकर जाहीर केला असं ते म्हणाले. त्यांचे जाहीरनामे आणि वचननामे आतापर्यंत आपणच बनवले असून महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामाचाच त्यात भरणा होता. महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांचाच त्यात भरणा होता. ठाणे मतदारसंघासाठी राजन विचारे यांनी आतापर्यंत किती निधी आणला याची त्यांनी माहिती द्यावी असं आवाहन देखील नरेश म्हस्के यांनी केलंय. हरिओम नगर टोलनाक्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा होत असून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन म्हस्के यांनी दिलंय. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सगळी कामं पूर्ण करणारच, कारण ती मोदींची गॅरंटी आहे आणि ठाण्याला एकनाथ शिंदे यांचे कुशल नेतृत्व लाभलंय. प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यांच्या रॅलीत देखील दाखवा म्हणजे दूध का दूध प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यांच्याही रॅली दाखवा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल असं आवाहन नरेश म्हस्के यांनी दिलं. ये मोदी जी की गॅरंटी है. मोदीजींची गॅरंटी, केंद्रामध्ये असलेलं आमचं शासन, मोदीजींची नेतृत्वाखाली असलेलं शासन आणि महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेलं शासन यांच्या मदतीने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय कामं करायचे, कशा पद्धतीने लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची याचा वचननामा आज मी लोकांसमोर दिलेला आहे. ज्या वचननाम्यामध्ये तुम्ही जी कामं दाखवलेली आहेत वाचून त्यापैकी अनेक कामं राजन विचारे यांनी केल्याचा दावा केला, मग ते खोटा दावा आहे असं म्हणतात. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम आहे, केविलवाणा प्रयत्न आहे. आपणा सगळ्याला माहिती आहे की जो काही जाहीरनामा वचननामा प्रकाशित केलेली आहे, मॅक्झिमम कामं ठाणे महानगरपालिकेने केलेली आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेली आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेमधून केलेली आहेत आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेले आहेत. अहो, काहीतर कामं श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं पण स्वतःच्या नावावर खपवलेली आहेत. विचारे यांचा जर कामांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या स्वतःचा 10 लाखाचा निधी त्याला जोडायचा आणि महानगरपालिकेचे 50 करोड घ्यायचे. महानगरपालिकेच्या कार्यक्रम, महानगरपालिकेचे प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर खपवण्याचे काम आतापर्यंत विचारे यांनी केलेले. विचारे फक्त सिद्धेश्वर तलावापुरते मर्यादित असे खासदार होते. त्यांनी मतदारसंघासाठी दिल्लीमधून किती निधी उपलब्ध करून दिला याची यादी त्यांनी दाखवावी. एवढेच काय, 34% ॲब्सेंटी त्यांची लोकसभेत होती आणि एकदा तरी असं डोळे वर करून, मान वर करून त्यांनी केलेलं भाषण ठाण्याच्या विकासाकरता तुम्ही दाखवा. त्यांनी ठाण्याच्या विकासाकरता आणलेला निधी दाखवा. केवळ महानगरपालिकेचा निधी वापरायचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागायचं. महानगरपालिकेचे प्रोजेक्ट, महानगरपालिकेचे कार्यक्रम, महानगरपालिकेचे विकास प्रकल्प स्वतःच्या नावावर खपवायचे. उद्घाटनाला येऊन मान बाजूला, एकनाथ शिंदेंच्या बाजूला मान बाजूला काढून फोटो काढायचे. हा एकमेव उद्योग राजन विचारे यांनी केलेला आहे. आज हेलिकॉप्टरमधून उतरताना पोलिसांनी बॅगा चेक केलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही दिवसांपूर्वी आरोप करण्यात आला होता शिंदे राऊत यांच्याकडून की त्यांच्या बॅगांमध्ये पैसे असतात, त्या बॅगा कोण चेक करत नाही. आणि आज ज्यावेळी पोलिसांनी चेक केलं त्यावेळी त्यामध्ये कपडे आणि खायचं सामान जीवनावश्यक वस्तू निघाल्यात. काय म्हणतात ज्या माणसाने, जो माणूस त्या बॅगांच्या चक्करमध्ये जेल भोगत होता, जामिनावर बाहेर आलेला आहे, पत्राचाळ सारख्या प्रकरणामधून आर्थिक गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत,
मृतांच्या टाळूवरचा लोणी खाणारी ही माणसं आहेत। मृतांच्या बॅगांमध्ये जो मृतात्म्यांवरती जी बॅग कव्हर टाकलं जायचं, जी बॅग ठाणे महानगरपालिकेने मी महापौर असताना 350 रुपयामध्ये घेतलेली, तीच बॅग 7,000 रुपयामध्ये यांनी घेतलेली आहे। आणि त्या ठेकेदारांकडनं, खिचडीच्या ठेकेदारांकडनं आलेले पैसे यांच्या नातेवाईकांच्या, यांच्या आप्तस्वकीयांच्या अकाउंट्सवर त्याची एंट्री फिरलेली आहे। त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये, मला एवढंच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे। इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाशी निगडीत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा, नामकरणाचा मुद्दा राहिला, ठीक आहे, ठराव झाला, सगळं झालं, आपली पर्सनल तुमची ऑथॉरिटी काय असेल? जो माननीय दिबा पाटील, मी माझ्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की दिबा पाटील यांचं नाव देण्याचा जो ठराव झालेला आहे तो पूर्णपणे इम्प्लिमेंट करणार। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की तेथील स्थानिक भूमिपुत्रांची जी काही मागणी आहे ती पूर्ण होणार। जाहीरनामा खर्च करायला वेळ लागलेला आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, त्यामुळे जाहीरनामा प्रसिद्ध करता येईल। जाहीरनामा हा कधीही निवडणुकीच्या आधी 3 ते 4 दिवस आधी प्रकाशित करतात, लोकांसमोर तो पोचवतात। त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, त्यामुळे त्यांनी कदाचित 4 महिने अगोदर त्यांनी केला असेल। जाहीरनामा प्रकाशित करताना मतदारसंघाचा अभ्यास करावा लागतो, लोकांच्या सूचना मांडाव्या लागतात। आम्ही अशा पद्धतीने करतो, ते कुठल्या पद्धतीने त्यांना आत्तापर्यंत माहितीच नाही, कारण त्यांचे जाहीरनामेसुद्धा आम्ही बनवलेले आहेत, त्यांचे वचननामे आम्ही बनवलेले आहेत। त्यांच्या वचननामाच्या 300 पानाच्या पुस्तकात बघा, लोकांचे सत्कार केलेले फोटोसुद्धा टाकलेले आहेत। सगळे 99% जे काही कार्यक्रम, जे केलेले कामं दाखवले ती आमची सगळ्या महानगरपालिकेची आहेत। आमदार प्रताप सरनाईक आमची सगळ्या महानगरपालिकेची आहेत। आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली कामं आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं आहेत, ठाणे महानगरपालिकेच्या आमच्या नेतृत्वाखाली केलेली कामं आहेत, एकनाथ शिंदे साहेब यांनी आणलेला निधी आणि त्यातून केलेली कामं आहेत। स्वतः त्यांनी काय केलेलं आहे, दिल्लीतून या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी किती निधी आणला याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे। त्यांची ॲब्सेंटी 34% ॲब्सेंटी आहे। केवळ एक उपवास केलेल्या माणसाला जबरदस्तीने तोंडात भाकर घालणं, चपाती कोंबणं, या व्यतिरिक्त त्यांचा दिल्लीतील प्रवास, दिल्लीतील काम शून्य आहे। हरिओम नगरचा प्रश्न आहे, त्या लोकांनी अनेक वेळा मागण्या पुढे केलेल्या होत्या की त्या ठिकाणी सिग्नल व्हावा किंवा त्या ठिकाणी बायपास द्यावा, त्यावर हरिओम नगरचा जो काही प्रश्न करणार नाही। आहे, हरिओम नगर हे मला वाटतं ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये आहे, त्यांचा जो प्रश्न आहे त्या दृष्टीने मी स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि लवकरच तो प्रश्न दूर होईल। मस्के साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही तो हा वचननामा दिलेला आहे, अनेक वेळा असं होतं की वचननामा, जाहीरनामा दिला जातो, त्याच्यानंतर ज्यावेळेस एखादा खासदार किंवा एखादा उमेदवार निवडून होतो तेव्हा त्या पूर्ण प्रश्न होते, केराच्या टोपलीमध्ये टाकले, अक्षरशः असं होतं। मात्र नरेश मस्केंचा हा जो वचननामा किंवा जाहीरनामा आहे हा खासदार झाल्यावर टेबलच्या समोर असेल का? आणि दुसरं म्हणजे यातल्या सगळीच कामं महत्त्वाची आहेत, म्हणजे प्रायोरिटी कुठल्या कामात? आत्तापर्यंत जे निवडणुकीला जाहीरनामे प्रसिद्ध झाले, ठाणे महापालिका असतील, विधानसभा असतील आणि खासदारकी असतील, ती कामं, त्याचा पाठपुरावा करणं आणि ते करून घेण्याचं काम याच ठाणे महापालिकेमध्ये नरेश मस्के यांनी केलेलं आहे। आता तर नरेश मस्के स्वतः खासदार आहे, त्यामुळे पाठपुरावा करणं आणि काम करून घेणं ह्यामध्ये नरेश मस्केची ख्याती आहे। नरेश मस्के हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, दीनदलितांचे, लोकांचे प्रश्न त्याला माहीत आहेत, लोकांवर रस्त्यावर उभं राहून काम केलेला माणूस आहे, त्याच्यामुळे नरेश मस्केला या गोष्टी अवघड नाही आहेत। या कामं करून घेणं हे माझं काम आहे आणि आमच्यावरती आम्ही म्हणतोय ना, मोदी की गॅरंटी आहे, मोदीजींची गॅरंटी आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व या ठाण्याला, त्यामुळे आम्हाला काम करावं लागणार आणि ते करून घेणार। प्रायोरिटी जी असणार आहे लोकांना, सगळ्याच कामांना, पर्टिक्युलर मुख्य काम बघा, रस्ते असतील, मेट्रो असतील, त्यालाही प्राधान्य आपण द्यायला पाहिजे, आरोग्य असेल त्यालाही प्राधान्य द्यायला, प्रदूषण मुक्ती असेल त्यालाही प्राधान्य द्यावं लागेल, स्पोर्ट्स असेल त्यालाही प्राधान्य द्यावे लागेल, विकास असेल, उद्योगधंदे असतील त्यालाही प्रायोरिटी द्यावी लागेल। माझ्या दृष्टीने सर्व कामे प्रायोरिटीची आहेत आणि प्राधान्याची आहेत। जास्तीत जास्त लीड मिळण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः 5 वाजेपर्यंत सर्वांच्या बैठका घेत होत्या, तुमच्या लीडसाठी प्रत्येक आमदार आणि निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीने लढल्या जातात,
त्या पद्धतीत ठाणे लोकसभेची निवडणूकसुद्धा लढली जात आहे. आमच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ आहे. आमच्या रॅलीला 10,000 15,000 लोक असतात, रस्त्यावर लोक आलेले असतात. मी इतरांच्या रॅली संदर्भात बोलत नाही. मी फक्त तुम्हाला विनंती करतो, तुमच्या या वाहिन्यांच्या भाषेमध्ये दोन विंडोंमध्ये रॅलीज दाखवा. एकीकडे आमच्या विरोधकाची रॅली आणि आमची रॅली. लोकांसमोर दूध का दूध पाणी का पाणी. ओके सर.